निघाला आहोत गुजरात राज्यातील सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी एन्जॉय हॉलिडेसाठी निघाला आहोत छोटे छोटे मुलं घेऊन. आणि सापुतारा हे आणि त्याचबरोबर आपण आता व्लॉग पाहणार आहोत आणि तेथील सर्व वातावरण दाखवणार आहे मी. आणि त्याचबरोबर तुम्हाला या सापुताऱ्याची हिस्ट्री काय आहे ते सुद्धा सांगणार आहे, तिथं काय काय आहे तेही सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्लॉगला पूर्ण शेवटपर्यंत लागून राहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. आणि आपण आता सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण गुजरात राज्यामध्ये येतं आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाँड्रीवर आहे. त्याचा इतिहास आणि त्याच्याशी जोडलेली पौराणिक कथा आहे अतिशय मनोरंजक आहे. सह्याद्री पर्वत रांगेत आणि डांग जंगलात हा सापुतारा वसलेला आहे. आणि त्याचा इतिहास आपण मी पुढे प्रमाणे सांगते आहे. त्याची एक पौराणिक पार्श्वभूमी सुद्धा आहे, म्हणजे तो रामायण काळातले आहे. सापुतारा नावाचा अर्थ त्यांनी स्थानिक भाषेत सापुतारा म्हणजे सर्पाचे निवासस्थान असं सांगितलेलं आहे, म्हणजे अशी माहिती मिळाली मला. श्रीराम आणि सीता माता यांचं इथे वास्तव्य होते असं पौराणिक कथेत सांगितलेलं आहे. भगवान श्रीराम आपल्या 14 वर्षाच्या वनवासादरम्यान या भागातील जंगलामध्ये, म्हणजे ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो, येथे राहिलेले होते. आणि सापुतारा जवळ असलेल्या जखनबारी आणि नवलथा अशा काही जागांचा संबंध रामायणामध्ये घटनांची उल्लेख केलेला दिसतो. आणि स्थानिक जे आदिवासी आहेत त्यांचा इतिहास म्हणजे डांगचे जे राज्य होते, सापुतारा हा डांग जिल्ह्याचा भाग म्हणून ओळखला जातो. डांगचा इतिहास हा येथील जे भिल्ल आणि कोकणी आदिवासी या राजांशी जोडला गेलेला आहे. आणि ब्रिटिश काळात हा डांग हा एकमेव भाग होता जेथे ब्रिटिशांनी काहीच थेट पूर्णपणे ब्रिटिशांना नियंत्रण मिळवता आले नाही, कारण डांगच्या 5 आदिवासी राजांची ब्रिटिशांनी करार केला होता आणि त्यांना जंगलाच्या बदल्यात मानधन पेशवा सबसिडी दिली जात होते. आणि मग आजच्या काळातही दरवर्षी होणाऱ्या डांग दरबार या उत्सवामध्ये या राजांच्या वंशजांना सरकारतर्फे आपण सन्मानित करत असतो. आणि स्थानिक आदिवासी लोक सर्पगंगा नदीच्या काठावर असलेल्या सापाच्या प्रतिमेची सर्पराज म्हणून पूजा करत असत. म्हणजे सर्पगंगा नावाची जी नदी होती तिच्या काठावर सापाची प्रतिमा असलेल्या सर्पराजची पूजा करत होते. आणि आज ही प्रथा कायम राखून आहे. होळी आणि इतर सणांना आदिवासी बांधव येथे खूप मोठी पूजा करत असतात. आधुनिक इतिहास आणि जो हिल स्टेशनचा विकास कसा झाला तर स्वातंत्र्यपूर्वी हा भाग अतिशय घनदाट जंगल आणि दुर्गम पर्वतांनी वेढलेला होता. आता सुद्धा तिथं भरपूर जंगल आहे, परंतु तेवढ्या हवेच्या ठिकाणी थोडंसं जंगल तोडताड करून आणि तिथं थंड हवेचं पर्यटन स्थळ तयार केलेलं आहे. आणि हा दुर्गम भाग एकदम पर्वत आणि डोंगराने वेढलेला होता. त्यामुळे काय होतं की केवळ स्थानिक आदिवासींची वस्ती होती आणि पर्यटन स्थळ म्हणून इथे विकास झाला. 1960 नंतर विकास 1 मे 1960 रोजी जेव्हा गुजरात राज्याची निर्मिती झाली, त्यानंतर गुजरात सरकारला राज्यांमध्ये एका हवेशीर आणि थंड हवेच्या ठिकाणाची गरज भासत होती. त्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून घोषणा करण्यात आले. आणि गुजरात सरकारने सापुतारा भागाची भौगोलिक स्थिती, थंड हवामान आणि निसर्ग सौंदर्य पाहून याचा एक नियोजित हिल स्टेशन म्हणून विकास करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानंतर रस्त्यांचे जाळे, हॉटेल्स, नौकाविहार, बोटिंग आणि पर्यटकांना इतर सुविधा निर्माण करण्यात आल्या. थोडक्यात सांगायचं तर सापुताराचा इतिहास हा पौराणिक कथा, आदिवासी संस्कृती आणि आधुनिक काळातील सुनियोजित पर्यटन विकास याचा एक सुंदर संगम आहे. आणि मित्रांनो, आज सापुतारा हे गुजरात आणि महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिक आणि मुंबईच्या जवळजवळ असल्यामुळे पर्यटकांचे एक आवडते ठिकाण बनले आहे.
जवळजवळ ही समुद्र सपाटीपासून 1000 म्हणजे 1100-1200 फूट उंचीवर आहे. आणि मित्रांनो सापुतारा हे जे ठिकाण आहे एकदम शांततामय आश्रयस्थान आहे महाराष्ट्राच्या सीमेवर आणि डांग जिल्ह्यात सुमारे 1000 मीटर उंचीवर त्यापेक्षाही जास्त आहे. आणि एकदम घनदाट हिरवळ धुकट टेकड्या आणि सुंदर खोऱ्याने समुद्र आहे. गुजरातमधील ज्या कोरड्या भूभागातले हे एक दुर्मिळ रत्न मानले जाते सापुतारा. आणि तिथे हे असे झिप लाईन वगैरे वेगवेगळे खेळणे आहेत आणि एकदम पर्यटकांसाठी अतिशय उत्तम असा नजारा आहे. सापुतारा या नावाचा अर्थ तर आपण सापाचे नसतान. आणि स्थानिक आदिवासी सांस्कृतिक खास महत्त्व येथे आहे. निसर्ग संपन्न सापुतारा पर्यटक, छायाचित्रकार व साहसी प्रेमी यांच्यासाठी वर्षभर येथे एकदम आकर्षणाचं केंद्र असतं. आणि शहर पर्यावरण पूरक पद्धतीने विकसित केले गेलेला असून म्हणजे इथे एकदम शांत आणि आनंदमय वातावरण आहे. आणि तेथे एकदम आदिम संस्कृती आदिवासी संस्कृतीचं सुद्धा एक म्हणजे म्युझियम आहे. त्याचं पूर्ण दर्शन आपल्याला होतं आणि खूपच छान आहे. तुम्ही बघा जाऊन नक्कीच तुम्ही कधी गुजरातमध्ये आले तर. एकदम वणीपासून एकदम जवळ आहे. आणि येथील जे प्रमुख जे पर्यटन स्थळ आहेत तर सापुतारा लेक हे सर्वात प्रसिद्ध आहे. इथे बोटिंग वगैरे पण असते त्यामुळे खूप छान बोटिंग वगैरे सुविधा आहे. आणि इथं एकदम छान असं एकदम हिरवीगार झाडे, करवंदांच्या जाळी, आजूबाजूला खूप छान असं जंगल आहे, टेकड्या आहेत. आणि इथे एकदम मस्त हॉर्स रायडिंग, एकदम उंच हिल्स, नंतर रोपवे आहे. आणि येथे जे पर्यटन स्थळांमध्ये सापुतारा लेक म्हणजे सर्वात मोठा आहे. येथे बोटिंगची सुविधा तर आहेच, तसंच सन पॉइंट आहे. आणि एकदम निसर्ग सुंदर आहे, एकदम सूर्यकिरणाने एकदम नाहून निघतं सायंकाळच्या वेळेस. सापुतारा आदिवासी संग्रहालय म्हणजे हे डांग आदिवासींच्या जीवनशैलीचा तुम्हाला एकदम परिचय तुम्हाला या सापुताऱ्याला गेल्यानंतर होईल. कारण जे डांग आदिवासी होते त्यांचं पूर्ण तिथं साहित्य आहे. त्यांचे जे दागदागिने, तसंच त्यांचे जे अवजार, त्यांचे जे बी कपडे वगैरे सर्वच आहे. आणि खूपच छान आहे. एकदम छान म्युझियम तुम्हाला बघायला मिळेल. आणि एकदम आपलं मन मोहून टाकतं. सापुतारा आदिवासी संग्रहालय म्हणजे खूपच सुंदर आहे. इथे म्हणजे गव्हर्नर हिल, स्टेट गार्डन आणि आर्टिस्ट विलेज यासारखी ठिकाणे संस्कृती अनुभव आपल्याला देतात. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि खूपच सुंदर आहे पर्यटन ठिकाणी. तिथं तुम्हाला हॉटेल्स पण आहेत, राहण्यासाठी लॉजिंग वगैरे सर्वच उपलब्ध आहे. रोपवे, गिरा धबधबा सुद्धा आहे. आणि इथं निसर्गप्रेमींना विशेष आवडतात. आणि सौम्य हवामान, स्वच्छता आणि सुनियोजित रचना यामुळे काय झालं की सापुतारा जोडप्यांपासून कुटुंबीय तर एकट्याने सुद्धा प्रवास करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि खूप छान निसर्गाची साथ आणि सांस्कृतिक अनुभव एकत्र हवेत तर सापुतारा ही योग्य निवड आहे तुमच्यासाठी. गुजरात पर्यटन विभाग जर सापुतारा येथील नैसर्गिक वारसा पर्यटनाच्या दृष्टीने एकदम म्हणजे त्याचा विकास करत आहे गुजरात राज्य. आणि या ठिकाणी म्हणजे या जवळच पूर्ण अभयारण्य आहे. सापुतारा परिसरात पूर्ण अभयारण्य जैवविविधता अतिशय समृद्ध आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, वृक्ष येथे आपल्याला दिसतात. आणि हा जो इतिहास आहे आदिम संस्कृतीचा तो तुम्हाला तिथं खूप छान बघायला मिळेल. आणि दरवर्षी तिथं यात्रा पण भरत असते संक्रांतीच्या दिवशी. आणि आदिवासी संस्कृतीचं सुद्धा मोठमोठे मेले लागलेले असतात. आणि आदिवासी संस्कृतीचं दर्शन, वेगवेगळ्या वस्तू पण विकायला असतात. आणि त्यामुळे सापुताऱ्याचा जो इतिहास आहे तो एकदम रोमांचक, अद्भुत आहे. आणि तुम्ही
कितीतरी तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. खूपच सुंदर आहे आणि खूपच एकदम हिस्टॉरिकल असं प्लेस आहे थंड हवेचं. तुम्ही नक्कीच जा आणि खूपच छान आहे. आणि या इथं मोठं जंगल आहे. तिथे चित्ता, रानमंगल, सांबर, चित्तळ अनेक पशु पक्षी या अभयारण्यामध्ये राहतात. हे पूर्ण अभयारण्यात आणि 139 प्रकारच्या पक्ष्यांची प्रजाती तिथे आहेत. आणि डॉन हे देखील सापुताऱ्याप्रमाणे थंड हवेचे ठिकाण येथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसंच इथलं जे निसर्गरम्य परिसर, थंड हवामान यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात जातात. आणि डॉन जे ठिकाण आहे तिथे अनेक छोटे मोठे पाण्याचे धबधबे सुद्धा आहेत. जून आणि ऑक्टोबर मध्ये पर्यटनासाठी तुम्हाला जायला योग्य वेळ आहे. त्याच ठिकाणी जवळ सापुताऱ्याच्या जवळ हातगड म्हणतात तो किल्ला सुद्धा अजून आहे आणि खूपच छान. तिथं सुद्धा आता विकास चालू आहे. आणि हातगड किल्ला खूप सुरत आणि नाशिक कडे जाताना महामार्गावर महाराष्ट्रामध्ये आहे. हा किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलेला आहे. आणि येथे मोठ्या प्रमाणावर म्हणजे एकदम अनेक छोटे मोठे असं म्हणजे खूप छान वेगवेगळे प्रकारचे खेळणे आहेत. आणि हातगड किल्ला जो सुरत आणि नाशिक कडे जाणारा जो महामार्ग आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे हातगड किल्ला. आणि छत्रपती शिवरायांनी महाराजांनी म्हणजे हा किल्ला जिंकलेला आहे. सापुताऱ्यापासून हातगड किल्ला खूपच जवळ आहे. सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आणि सातमाळा रांगेमध्ये हा किल्ला वसलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. किल्ल्याचा जो परिसर आहे मित्रांनो तो एकदम निसर्ग संपन्न आहे आणि वन पर्यटनासाठी अतिशय उत्तम आहे. अनेक गिर्यारोहक या किल्ल्यामध्ये जातात. या किल्ल्यावर सापुतारा आणि साल्हेर किल्ल्याचं दर्शन या किल्ल्यावरून अतिशय सुंदर होतं. आणि हातगड किल्ला सोपा पण आहे आणि खूपच छान असं किल्ला आहे. तुम्ही नक्कीच गड किल्ल्याला व्हिजिट द्या. आणि सह्याद्रीचा जो हिरव्या डोंगर रांगेत वसलेला हा सापुतारा आहे एकमेव असं हिल स्टेशन आहे. मित्रांनो खूपच असं छान सापुतारा जो तुम्हाला बघायला मिळेल सापुताऱ्याला गेल्यावर. त्यामुळे तुम्ही नक्कीच सापुताऱ्याला एकदा या. खूप छानच असं सापुतारा हे बघा. तुम्हाला आता मी ब्रिटिश काळात हा जो परिसर होता ना मित्रांनो तो एकदम दाट जंगल आणि आदिवासी वस्तीने एकदम भरलेला होता. गुजरात आणि महाराष्ट्र विभाजन जेव्हा झाले 1960 मध्ये तर त्याच्या आसपास गुजरात सरकारने येथे एकदम नियोजनबद्ध असं थंड हवेचं ठिकाण म्हणून त्यांनी ही जागा निवडली आणि त्याचा विकास करण्याचा त्यांनी एकदम भरपूर प्रयत्न केलेला आहे. आणि इथे एकदम रोपवे, उद्याने, रिसॉर्ट उभारले. आणि इतकं थंड का असते तर इथलं हवा तर याचे मुख्य कारण म्हणजे उंच पर्वतीय भाग आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे दुसरे कारण घनदाट जंगल आहे. इथे खूप वेगवेगळे औषधी वनस्पती सुद्धा आहेत. आणि एकदम रानमेवा पण तुम्हाला या जंगलांमध्ये मिळेल. खूप आळवे, करवंद अनेक वेगवेगळे प्रकारचे आंबे वगैरे मिळतील तुम्हाला. भरपूर पाऊस पडत असतो इथं. एक महत्वाचं कारण थंडाव्याचं कारण म्हणजे इथं धुकं पण असतं. आणि सह्याद्री पर्वत रांगेतील एकदम नैसर्गिक हवा इथे मिळत असते. हे बघा किती छान असे नवनवीन औषधी झाडं आहेत. हे बघा करवंद सुद्धा आता पिकलेले होते. उन्हाळ्यामध्ये इथे जे तापमान आहे ना तो साधारणतः 28°C पर्यंत असतो. त्याच्या आसपास राहत असतं. त्यामुळे गुजरातमध्ये जे लोकांसाठी अतिशय लोकप्रिय आणि कूल प्लेस आहे. त्यामुळे लोक उन्हाळ्यामध्ये येथे सुट्टी आनंद एन्जॉयसाठी येत असतात आणि खूपच गर्दी होत असते. तिथे पॉपकॉर्न खूप विकायला असतात आणि रोपवे आहेत.
नंतर वरती तुम्हाला खूप छान असं अजून विकास करायचं काम चालू आहे. तिथे निवासस्थान भरपूर आहेत, हॉटेल वगैरे तुम्ही लॉजिंग वगैरे. हे बघा तुम्हाला इथे जीप लाईन वगैरे खूप छान एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी बनवलेलं आहे. म्हणजे एकदम एन्जॉईंग प्लेस आहे. तुम्ही तिथे एकदम एंगेज होऊ शकता दिवसभर. एकदम भारी वाटतं. आणि इथे म्हणजे भगवान रामाने आपल्याला या जंगलामध्ये वनवास काढलेला आहे. 12 वर्ष जेव्हा ते वनवासासाठी निघाले तेव्हा इथे पण ते राहिलेले आहेत. त्यामुळे आदिम संस्कृती, लोककला आणि परंपरा याच्यामध्ये सापुताऱ्यात त्याचे संगम तुम्हाला बघायला मिळेल. आणि सापुतारा इथं लेक आहे, म्हणजे सरोवर आहे. त्यामध्ये एकदम बोटिंग वगैरे असते. त्यामुळे बोटिंग पण करायला छान असते. सनसेट पॉईंट बघायला तुम्हाला मिळेल. नंतर रोपवे बघायला मिळेल. आर्टिस्ट व्हिलेज आहेत. ट्रायबल म्युझियम आहे. गिरा वॉटरफॉल्स आहे. वांसदा नॅशनल पार्क आहे. आणि एकदम निसर्ग, थंडावा, धुके, जंगल, आदिवासी संस्कृती यांचं एकदम असं सुंदर मिश्रण या म्हणजे ठिकाणचं सापुतारा हा जे पर्यटन स्थळ आहे हे आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की सापुताऱ्याला व्हिजिट द्या असं माझं तरी मत आहे. आणि हे बघा आमची फॅमिली मेंबर म्हणजे आमचे छोटे मुलं आहे, माझ्या दीराचे मुलं, नंदांचे मुलं आणि सगळे पाहुणे वगैरे मुली, त्यांना घेऊन आम्ही आता सापुताऱ्याला संध्याकाळी 5 वाजता निघालो देवळीवणी या गावापासून. आणि आम्हाला जवळजवळ एक दीड तासात आम्ही पोचले, 1 तासात. आणि मस्त रस्त्याला करवंद वगैरे खाल्ले. आणि आता आम्ही वर डोंगरावर आलो आहोत. आणि इथं एकदम छानसा रोपवे आहे. रोपवे बंद आहे सध्या, त्याचं काम चालू आहे. आणि जे आम्ही आता इथं मुलांना झिप लाईन खेळायची होती, त्यामुळे झिप लाईनवर खेळायला नेलं आहे. आणि करवंद पण पिकलेलं आहेत तिथे, त्यामुळे झिप लाईन सर्व मुलांनी झिप लाईन खेळली. हे बघा करवंद, तुम्हाला करवंद पण खायला मिळतील. त्यामुळे तुम्ही नक्कीच सापुताऱ्याला कधीतरी जा आणि तिथली एकदम मजा घ्या. तुम्ही किती दिवस तिथं राहू शकता हॉटेल बुक करून. एकदम सुंदर असं इतकं छान पर्यटन स्थळ आहे, लांब जायची गरज नाही मित्रांनो. आणि इतकं सुंदर आहे. एकदम सनसेट पॉईंट पण आम्हाला बघायला मिळालं. आणि मस्त मुलांनी घोडेस्वारी केली, एकदम छान आहे. वरती पण अजून याच्यावरती पण डोंगर आहे, त्याच्यावर पण इतकं सुंदर गार हवा येते वणीच्या डोंगरासारखं. आणि हे बघा इथं पार्किंग वगैरे आहे. आमचं इथं खेळून झालं आहे. आम्ही आता पाण्यावर पण पाळण्या आहेत, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी पण आहेत. त्यामुळे तुम्ही इतकं छान इथं ऊन जरी असलं तरी पण एकदम गारवा असतो हवेमध्ये. त्यामुळे एवढं ऊन जाणवत नाही, गरमी जाणवत नाही. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी छानपैकी गाड्या आहेत, छोटे पाळण्या आहेत. असं फुगे फोडायचं आहे. आणि आम्ही मस्त उंट वगैरे आहे, उंटावर मुलं बसले होते. आणि इतकं सुंदर आहे, खूपच छान. खूप मोठं परिसर आहे. वरती डोंगरावर एकदम सपाट आहे आणि खूपच मोठं परिसर आहे. त्यामुळे तिथे एकदम छान असं ड्रायव्हिंग वगैरे करता येते. आणि तुम्हाला वरती विमान म्हणजे याच्यात काय म्हणतात त्याला, फुग्यावर पण बसता येईल. 3,000 तिकीट असेल. आणि मागच्या वेळेस बसले, मला तर लय भीती वाटते. आमची मुलं बसतात. हे बघा उंट हा धुरंदर आहे. धुरंदर खूपच बघा, धुरंदर तुम्हाला माहिती आहे ना, धुरंदर पिक्चर एकदम सुंदर आहे. आणि इथून ना जो आजूबाजूचा जो नजारा आहे ना सापुताऱ्याचा आजूबाजूचा, खूपच सुंदर, इतकं मनमोहक दिसतं. तर असं वाटतं का इथेच राहावं. आणि
एकदम छान आम्ही खूप मजा केली. आम्ही दिवसभर काकड्या वगैरे तोडल्या आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही घरी येऊन निघालो. मस्त रस्त्याला एन्जॉय करत करत आलो. करवंद वगैरे आळवे वगैरे खाल्ले. खूप छान असं मस्त गाणे गप्पा गोष्टी गाण्यांच्या भेंड्या गाडीत खेळल्या आणि आणि आज आमच्या लग्नाचा विशेष म्हणजे वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही सापुताऱ्याला मुलांना घेऊन गेलो. अरे आपण तर केक नेहमीच कापतो, परंतु आपल्याला मुलांना आपण आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. एक वेगळं काहीतरी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आठवण म्हणून मुलांना पण काहीतरी मुलांना सुट्टी आनंदाने मुलांची पण जावं, त्यांना पण काहीतरी वेगळं आपण दाखवायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सापुतारा स्थळ निवडलं आणि गेलो. आणि तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी आहे बघा, मिकी माऊ पण आहे. खूप छान फुगे आहेत आणि अजून बरंचसं काही बघायचं आहे. खूप मोठी शूटिंग 40 मिनिटाची आहे मित्रांनो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आहे. खोसून घे काय स्कर्ट मध्ये तिला नाही जमणार, खाली आली का बांधून द्या थोडं. ये चाय का दलिया बना भाई तिथं जे काय रे विषय तिथं प्रकार नेट करून देतो तिथं लय जा चालत चालत इकडे येतं इथं विषय तिथं प्रकार पायवर करा, इकडे बघायचं इथं आल्यावर. नाही खेळायचं का? डोंगरावर खेळून झालंय, आम्ही आता खाली निघालो आहोत. खाली पण सरोवर आहे, तिथे खेळण्या आहेत, पाळण्या आहे, बंपर कार आहे. आता खाली खेळायचं आहे मुलांना, त्यामुळे आता छान आहे. देवाचं दर्शन घेतलं, काहीतरी पोरांना दाखवायचं. हा मागे बांधत होते नाही का. आता हे स्वामीनारायण मंदिर आहे. वरच्या टेकडीवरून उतरल्यानंतर पायथ्यालाच हे मंदिर आहे, नवीनच बांधलेलं आहे स्वामीनारायण मंदिर. आणि इतकं शांत वातावरण आहे येथे, इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे. मध्ये तुम्ही बघाल एकदम आश्चर्यचकित व्हाल. खूपच सुंदर आहे. इथे फोटो वगैरे घेऊ देत नाही, परंतु मध्ये मंदिराच्या मध्ये बघा खूप सुंदर आहे मंदिर. मंदिराच्याच शेजारी एक मोठी अशी बिल्डिंग आहे, कार्यालय. आणि बघा मंदिराच्या दर्शन, या देवाच्या पादुका आहेत आणि त्यांचं दर्शन आम्ही प्रथमतः घेतलं. गणपतीचं दर्शन घेतलं, मंदिरातच साईडला आहे.
तर आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन ॲडव्हेंचरमध्ये आलो. येथे पण मुलांना खेळण्यासाठी खूप छान टॉईज असतात. तर मग आपण प्रत्यक्ष बघूनच घेऊ नजारा. हे आता नवीन बनवलंय. ओम खेळायचं का तुला? हो मी गाडी फिरू. जाऊ का? रिकामी जमीन ते आहे त्याचं नाव नाही होतं त्याचं. याला कोणता खेळ म्हणता रे? हो बलून. आता सेपरेट नाही काय असं. हा पण मग तेवढा वेळ चालवायला पाहिजे ना असं. एक वापस करके और दूसरा हे बघा मित्रांनो, खूप उंच जात. बघून राहा तुम्ही हा शॉट. खूपच छान आहे. गाडी कुठे चालली? माझी गाडी इथंच आहे, कुठे जात नाही. कलेक्टर केलं आहे. घाबरला ते तर बेल्ट सुटून झालं काय पाय. ते थाळून जोडून ठेवताना थाळची थट्टी सोडली ते मग जोरात वर जातं. उडून राहिला तो उडून.
रेस कर रेस कर रेस कर ना टेरिंग फिरव टेरिंग फिरव फिरव आणि रेस कर. त्यांना माहीतच नाही कशाला बसायचं. पटापट एकच मिनिट राहिलं पटापट काय दाब 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 एकच मिनिट राहिलं खेळ 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 अरे 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 टाइम संपला. एक्झिट. आम्ही आता इथून एक्झिट घेतले आहे. आमचं खेळून झालं आहे. आम्ही आता पेटपूजा करणार आहोत. आम्हाला खूपच भूक लागलेलं आहे आणि खूपच मजा आली आणि खूप एन्जॉयफुल डे होता आज मित्रांनो. आणि हे बघा 33 कोटी देव आमच्या बरोबर आले बाय. हिला पुढे बस मला हॅलो काय र कोणा पचावे आहे हसा थोडं. खेळून खेळून मुलांना भूक लागल्यामुळे आता आम्ही ओले पॉपकॉर्न खातो आहे. खूपच छान असं इथे फेमस आहे. चांगलं शिजलेलं आहे ना. पोट दुखतं बरं का माझं. मम्मी मित्रांनो खूप छान बॉईल केलेलं पॉपकॉर्न आहे आणि मला खूपच आवडतात. त्यामुळे मी स्पेशल सापुताऱ्याला आली का मी फक्त पॉपकॉर्न खायला येत असते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे मला पॉपकॉर्न खायचं होतं. मग आज आमच्या लग्नाचा बर्थडे असल्यामुळे आठवण म्हणून मी एक छानसं गाणं निवडलं आणि एक रील पण काढली. मी ते टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मला रात्रीचे इथे 9 वाजले आहेत आणि आता सर्वांना भूक लागली. आमचं आता सगळं खेळून झालं आहे आणि शेवटचं आता महत्त्वाचं म्हणजे पेटपूजा. आमच्या बर्थडे निमित्त आम्ही आता इथंच पावभाजी वगैरे खाऊन घेतो आहे आणि घरी चालू पडतो आहे. कारण झोप पण लागलेलं आहे मुलांना. त्यामुळे पावभाजी नंतर डोसा असे मुलांनी वेगवेगळे ज्याला जे आवडलं ते मागितलं आणि आता आमचं चाललं आहे एन्जॉय.
आणि आता त्यानंतर शेवटचं महत्वाचं म्हणजे आईस्क्रीम. मुलांना आईस्क्रीम तर लयच आवडते आणि आम्ही आता गाडीत बसलो निघालो आणि आईस्क्रीम पण बरोबर घेतले आहेत. गाडीत आता आईस्क्रीम खात खात आम्ही आता आमचा रस्ता पास करतो आहे. तर मित्रांनो, खूपच अशी छान आमची आजची जी सैर झाली आहे आणि खूप मजा वाटली. आजचं सापुताऱ्याला गेल्यामुळे एकदम मस्त असं झालं. तर मित्रांनो, हा होता सापुताऱ्याचा सुंदर असा आमचा प्रवास, त्या मागचा रंजक इतिहास. जर तुम्हाला निसर्ग, थंडावा आणि इतिहास आवडत असेल तर एकदा तरी सापुताऱ्याला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक आणि सुंदर प्रवासात. धन्यवाद. बाय बाय.